नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत गाजर आणि मटारचा पराठा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी गाजर घेतलेला आहे. तुम्ही गाजर किसून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सर मधून फिरवून बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी मी 1 वाटी मटार घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हे सर्व वाटून घेणार आहे मी. आपण हे सर्व वाटण्यामध्येच मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि ते आपण मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घेऊया. गाजर सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी पराठ्याला लागणारे पीठ मळून घेणार आहे मी. सेलसरच मळायचं पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आता हे आपण सेलसर पाणी घालून मळून घेऊया. पिठामध्ये पाणी घालून आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. थोडंसं सेलसरच मळणार आहोत पीठ. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपण पीठ एकसारखं मळून घेणार आहोत. मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. मिक्सर मधून हे वाटाणे आणि हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर वाटून घेतलेले आहे. गाजर सुद्धा मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर आपण आता या गरम झालेल्या कढईमध्ये जिरं घालणार आहोत. आपण तेल नाही घालणार आहोत या ठिकाणी. सर्व परतून घेताना कढईमध्ये जिरं घातलेलं आहे मी. जिऱ्याची एक छान अशी चव येते आपल्या पराठ्यांना, त्यामुळे मी या ठिकाणी जिरं भरपूर वापरत आहे. ओवा पण घालणार आहे मी या ठिकाणी. आता आपण हे सर्व परतवून घेणार आहोत. असं छान भाजेपर्यंत हलवणार आहोत. पीठही मळून झालेलं आहे माझं या ठिकाणी पराठ्याचं. तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं मळलेलं आहे मी पीठ. ओवा आणि जिरे थोडंसं असं खमंग भाजल्यानंतर आपण याच्यामध्येच गाजर घालणार आहोत. आणि हे आपण असं परतवून घेणार आहे. परतून झाल्यानंतर थोडा वेळ आपण गाजराला असं कढईमध्ये ठेवून देणार आहोत. त्याच्यामध्ये मग आपण बारीक केलेला मटार घालणार आहोत. आता या ठिकाणी आपला गाजर परतवून झालेला आहे. याच्यामध्ये आपण हे वाटलेलं मटार घालून घेणार आहोत. लसणाचं कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण छान याला असं परतवून घेणार आहे. याच्यामध्ये आपण हा आता बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत.
थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. असंच हे थोडा वेळ छान असं एकजीव होईपर्यंत परतवून घेणार आहे. त्याच्यातच चवीनुसार मीठही घालून घेणार आहे आपण. पराठ्याचं स्टफिंग छान आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे. थोडंसं आपण बेसन पण घालणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर पण घालणार आहे. आपण आमचूर पावडरने आपल्या पराठ्याला एक छान अशी चव येते म्हणून घालत आहे या ठिकाणी. पुन्हा आपण 1-2 मिनिटं असंच याला परतवून घेणार आहे. नंतर आपण या स्टफिंग मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. मग आपण उंडे करून त्याच्यामध्ये हे स्टफिंग घालून पराठा लाटून घेणार आहे. बघा किती छान स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये तेलाचा कुठेही वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकता. तरी पण आपलं स्टफिंग हे एकदम छान असं वाफवून तयार झालेलं आहे. आता आपण थोडंसं थंड झाल्यानंतर पराठे लाटून घेणार. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर वरतून घालून घेतलेली आहे. पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत. आता आपण पराठ्याचा गोळा भरून घेऊन लाटून घेणार आहोत. आता आपण पिठामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत. थोडंसं मी लाटून घेणार आहे आणि त्याच्यावर स्टफिंग भरून घेणार आहोत आपण. आणि मग पराठा लाटून घेणार आहे. पराठ्यामध्ये आपण आता हे लाटलेल्या पिठामध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेलं आहे. थोडासा हाताने आपण हा दाबून घेणार आहे. आता हा मी लाटून घेत आहे पराठा. या ठिकाणी मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आता आपण पराठा लाटून घेऊया. पराठा आता लाटून झालेला आहे. तर तवाही गरम झालेला आहे आपला. आपण आता तव्यामध्ये पराठा घालून भाजून घेणार आहे. पराठे आपण दोन्ही साईडने छान असे भाजून घेणार आहे. छान असं तूप किंवा तेल आपण लावून घेणार आहोत या पराठ्याला. पराठ्याला थोडंसं जास्त तेल वगैरे वापरतो म्हणजे आपले पराठे छान भाजले जातात. मी या ठिकाणी तूप लावलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप पराठ्यांना लावू शकता. छान असा खरपूस भाजून घेणार आहोत आपण हा पराठा. पराठा छान असा क्रिस्पी भाजून झालेला आहे. दुसरा पराठाही या ठिकाणी लाटून झालेला आहे. मी आता भाजून घेणार आहे दोन्ही पराठे आणि मग दह्यासोबत किंवा सॉस सोबत चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता. मी या ठिकाणी दह्यासोबत देणार आहे पराठा.
माझे पराठे बनवून झालेले आहेत, तर मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. पावसाळा दिवस आहे, तर घरच्या घरी छान असं हेल्दी काहीतरी खावंसं वाटलं तर घरच्या घरी हा छान मटार गाजरचा पराठा आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा. बाहेरचं खाण्यापेक्षा छान अशी ही हेल्दी डिश आहे, म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील.